नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन अभ्यासक्रमानुसार वर्ग 12वा विषय मराठी पाठ 12वा रंगरेषा व्यंगरेषा या पाठाचे लेखक आहेत मंगेश तेंडुलकर। या आत्मचरित्र पाठात लेखकाने व्यंगचित्रकार म्हणून स्वतःच्या जडणघडणीच्या काळातील काही प्रसंग रेखाटले आहेत। डोळसपणे निरीक्षणातून व्यंगचित्राविषयीच्या कल्पना कशा सुचतात हे लेखकाने स्त्री भ्रूण हत्येच्या पोस्टरच्या उदाहरणातून स्पष्ट केले आहे। व्यंगचित्र हे निशब्द भाषा असून शब्दापेक्षाही ती अत्यंत मार्मिक असते आणि ती परिणामकारकरित्या काव्यात्मक अभिव्यक्ती कशी साधू शकते हे आईच्या चित्राच्या उदाहरणावरून त्यांनी दाखवून दिलेले आहे। तर आज आपण या पाठावर स्वाध्याय, कृती, अभिव्यक्ती, व्याकरण हे बघणार आहोत। प्रश्न पहिला अ लेखकाने खालील गोष्टी कळण्यासाठी व्यंगचित्रात वापरलेले प्रतीके लिहा। पाठातील प्रतीके 1. चिमुरड्या मुलीचं डोकं, त्यासाठी वापरलेलं प्रतीक नारळ। 2. आई हे नातं, त्यासाठी वापरलेलं प्रतीक ईश्वराचा अंश। 3. भर पावसातली छत्री, यासाठी वापरलेलं प्रतीक बाबा। 4. वैशिष्ट्ये लिहा। लेखकाच्या मते व्यंगचित्रांची वैशिष्ट्ये 1. व्यंगचित्र ही निशब्द भाषा आहे, तेथे शब्द नसतात। 2. व्यंगचित्रातून एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यक्त करता येते। 3. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना शब्दातूनही व्यक्त करता येत नाही, इतक्या चांगल्या पद्धतीने व्यंगचित्रातून व्यक्त करता येते। 4. शब्दाहूनही मार्मिकता प्रभावी व्यंगचित्रातील असते, ही लेखकाच्या मते व्यंगचित्राची वैशिष्ट्ये आहेत। वैशिष्ट्ये लिहा। व्यंगचित्रांच्या नव्या ट्रेंडची वैशिष्ट्ये 1. कमीत कमी रेषा। 2. कमीत कमी तपशील। 3. जास्तीत जास्त आशय। 4. शब्दांशिवाय व्यंगचित्र। हे व्यंगचित्रांची नव्या ट्रेंडची वैशिष्ट्ये आहेत। समोर दिलेली कृती पूर्ण करा। व्यंगचित्राचे प्रदर्शन भरवलेले ठिकाणे 1. पुणे। 2. मुंबई। 3. गोवा।
4. दिल्ली. या सर्व ठिकाणी व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवलेले होते. समोर दिलेली कृती पूर्ण करा. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या कुटुंब प्रमुखाचा पेहराव. 1. पांढऱ्या मिश्या. 2. रंग काळाक भिन्न. 3. डोक्याला मोठं मुंडास बांधलेले. 4. नखशिखांत शेतकरीपणा. अशा प्रकारचा पेहराव प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या कुटुंब प्रमुखाचा होता. समोर दिलेली कृती पूर्ण करा. मासे पकडणारे लोक. 1. काही जाळे टाकून पकडतात. 2. काही गळ टाकून पकडतात. 3. वाहत्या उथळ पाण्यात न हलता शांतपणे उभे राहून. अशा प्रकारे मासे पकडणारे लोक मासे पकडतात. समोर दिलेली कृती पूर्ण करा. लेखकांनी सांगितलेले विचाराच्या पाठलागाचे परिणाम. 1. कधी कधी ज्याचा पाठलाग केला तो विषय हाती लागत नाही. सतत पाठलाग केल्यावर काहीतरी नवीन सापडते. मग त्याचीच व्यंगचित्रे होतात. हे लेखकांनी सांगितलेले विचाराच्या पाठीमागे लागण्याचे परिणाम आहेत. ई. योग्य जोड्या लावा. अ गट, ब गट. अ गट लेखकाची व्यंगचित्रे. ब गट व्यंगचित्रांचे कार्य. तर आपण पहिले अ गट बघू. लेखकाची व्यंगचित्रे. 1. लेखकाचे स्त्री भ्रूण हत्येचे पोस्टर. 2. लेखकाच्या मते व्यंगचित्रे ही. 3. शेतकऱ्यांनी व्यंगचित्राचा अर्थ इतरांना सांगताना. ब गट बघू. व्यंगचित्राची कार्य. अ. भाषे इतकी संवादी बनून प्रेक्षकांशी संवाद साधतात. आ. स्वकल्पनाशक्तीने चित्र समजून घेऊन इतरांची उद्बोधन केले. ई. लिहिता वाचता न येणाऱ्यांना संदेश देते. या दोन अ आणि ब गटातील जोड्या जुळवायच्या आहेत. अ गटातील लेखकांचे व्यंगचित्रे, त्यासमोरील गट व्यंगचित्राची कार्य याच्याशी जोड्या जुळवायच्या आहेत. उत्तर. 1. लेखकाचे स्त्री भ्रूण हत्येचे पोस्टर. ब गटातील कार्य आहे लिहिता वाचता न येणाऱ्यांना संदेश देते. 2. लेखकाच्या मते व्यंगचित्रे ही. व्यंगचित्राची कार्य
भाषेइतकी संवादी बनून प्रेक्षकांशी संवाद साधतात. 3. शेतकऱ्यांनी व्यंगचित्राचा अर्थ इतरांना सांगताना. व्यंगचित्राची कार्य. स्वकल्पनाशक्तीने चित्र समजून घेऊन इतरांची उद्बोधन केले. ई. लेखकाला लागू पडणाऱ्या अशी व न लागू पडणाऱ्या व्यक्ती वैशिष्ट्यासमोर अशी खूण करा. 1. लेखकामध्ये जबरदस्त निरीक्षण शक्ती होती. या ठिकाणी योग्य ती खूण केलेली आहे. 2. लेखकाच्या व्यंगचित्रांना सहजासहजी प्रसिद्धी मिळाली. हे विधान चुकीचं आहे. त्या ठिकाणी चुकीची खूण केलेली आहे. 3. लेखकामध्ये प्रयोगशीलता पुरेपूर भरलेली होती. हे विधान योग्य आहे. त्या ठिकाणी योग्य ती खूण केलेली आहे. 4. अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत ते विचारांचा पाठलाग करत. हे विधान योग्य आहे. त्या ठिकाणी योग्य ती खूण केलेली आहे. 5. व्यंगचित्रातला नवा ट्रेंड स्वीकारण्याची वृत्ती नव्हती. हे विधान चुकीचं आहे. ते चुकीची खूण केलेली आहे. 6. प्राप्त प्रसंगातून आणि भेटलेल्या व्यक्तीकडून शिकत राहण्याची वृत्ती होती. हे विधान योग्य आहे. त्यासमोर योग्य ती खूण केलेली आहे. 7. नवनिर्मिती क्षमता हा त्यांचा गुण होता. हे विधान योग्य आहे. त्या विधानासमोर योग्य ती खूण केलेली आहे. 8. इतरांच्या आधाराने पुढे जाण्याची त्यांची वृत्ती नव्हती. हे विधान बरोबर आहे. त्यामुळं त्या विधानासमोर योग्य ती खूण केलेली आहे. प्रश्न दुसरा. वर्णन करा. अ. वाई येथील प्रदर्शनाला भेट देणारा शेतकरी कुटुंब प्रमुख. वर्णन. वाईसारख्या छोट्या शहरामध्ये लोकमान्य वाचनालय येथे व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरवलं होतं. खूप जुनी कौलारूची वास्तू होती. लेखक आणि लता शांतपणे खुर्चीवर बसले होते. एक शेतकरी कुटुंब ट्रॅक्टर ट्रॉलीने आले. त्यात एक नव्हे, दोन नव्हे, चक्क 20-22 माणसे प्रदर्शन पाहण्यासाठी आली. त्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख हा वयाने 70च्या आसपास होता. पांढऱ्या मिशा, रंग काळा भिन्न, डोक्याला खूप मोठे बांधलेले नखशिखांत शेतकरीपणा होता. कुटुंबातील सर्वांना व्यंगचित्रे समजून सांगत होता. त्यात घरातील सर्व लहान थोर व्यक्ती, मुलं सर्व या चित्रप्रदर्शनाचा आस्वाद घेण्यासाठी आले होते. हे दृश्यच विलक्षण व दुर्मिळ होते. लेखकांच्या मनातली चित्रे काढण्यासाठी कल्पना या कुटुंब प्रमुखाला जाणवलेल्या चित्रातील लेखक समजून घेत होता. या प्रसंगातून अनौपचारिक शिक्षण लेखकांना मिळाले होते. आ. स्त्रीभ्रूण हत्येबद्दलचे लेखकाने तयार केलेले पोस्टर. वर्णन. लेखक एका कार्यक्रमाला पाहुणे म्हणून गेले होते. त्यांना पुष्पगुच्छ व नारळ दिला गेला. तो त्यांनी नारळ टेबलावर ठेवला. एक बोलणारा व्यक्ती लेखकाबद्दलची माहिती सांगत होता. तेव्हा टेबलावर ठेवलेले नारळाचे
लेखक निरीक्षण करत बसले होते. त्या नारळात त्यांना चिमुरड्या मुलीचे डोके भासले. त्याच वेळेस त्यांना नारळावरून देवळासमोर दगडावर आपटून नारळ फोडतानाचा प्रसंग आठवला. कार्यक्रम संपला. लेखक घरी आले. रात्री 10 नंतर त्यांनी ड्रॉइंग पेपरवर एवढ्याच तपशिलांच्या नुसार त्यांनी स्त्री भ्रूण हत्येविरोधातचे पोस्टर तयार केले. एक पुरुष, त्याच्या हातात नारळ, नारळात मुलीचे रूप भासावे म्हणून बारीकसा कानातला डूल दाखवला. पुरुषी हात वर करून नारळ खाली दगडावर फोडणार. तेवढ्यात एका तरुणाने हाताने तो पुरुषी हात अडवला. चिमुरड्या मुलीची भ्रूणहत्या होऊ न देण्याचा निर्धार या चित्रातून व्यक्त झाला. लेखकाने आईविषयी रेखाटलेले काव्यात्मक चित्रण. वर्णन. आईचं नातं हे जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. माणसामध्ये जर कुठे ईश्वराचा अंश असेल तर तो आईमध्ये दिसतो. लेखकाने आईच्या प्रेममय हृदयस्पर्शी चित्र रेखाटले. चित्रातल्या परिसरात वैशाखातला वणवा पेटला आहे. त्यात एक सुकलेलं झाड आहे. त्या झाडाला पान नाही. तिथले वातावरण अत्यंत भकास आहे. तरी पण त्या झाडावर एका पक्षाने घरटे बांधले आहे. त्या घरट्यात चोच वासून आकाशाकडे व्याकुळतेने बघणारी 3-4 पिल्ले आहेत. अत्यंत हृदयद्रावक दृश्य आहे. त्या चित्रात आकाशात दूरवर ठिपक्या ठिपक्या सारखी दिसणारी पक्षी पाण्याच्या ढगाला चोचीत धरून जीवाच्या आकांताने घरट्याकडे ओढत नेत आहे. या चित्रात पक्षी आपल्या पिलांना वाचवण्यासाठी आपली जीवापाड धडपड करत आहे. अशी आईची अपार माया या चित्रातून दिसते. प्रश्न 3. व्याकरण. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. 1. या चित्रांचे स्रोत मला सापडतात. हे वाक्य कर्तरी प्रयोग आहे. 2. हा संदेश मला पोहोचवता आला. हे वाक्य कर्मणी प्रयोग आहे. 3. त्यांनी ती 7-8 चित्रे पुन्हा चितारून दाखवली. हे वाक्य क्रमणी प्रयोग आहे. 4. मार्गदर्शन संपवून चहा मागवला. हे वाक्य कर्मणी प्रयोग आहे. खालील वाक्याचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे पूर्ण करा. 1. अशी माणसं क्वचितच सापडतात. वाक्य प्रकार आहे, होकारार्थी वाक्य आहे हे. नकारार्थी बदल करायचा आहे. अशी माणसे बहुतेक सापडत नाहीत. 2. ती जुनी कौलारू वास्तू होती. वाक्य प्रकार आहे, विधानार्थी वाक्य आहे. उद्गारार्थी वाक्य करायचं आहे. किती जुनी कौलारू वास्तू होती ती. 3. तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही. वाक्य प्रकार आहे, हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्य करायचं आहे. तुम्ही मला बोलू द्या. समासाचे नाव व सामासिक शब्द यांच्या जोड्या जुळवून लिहा. समासाचे नाव, सामासिक शब्द. सर्वप्रथम आपण समासाचे नाव बघू. 1. तत्पुरुष समास. 2. अव्ययीभाव समास. 3.
बहुव्रीही समास. 4 द्वंद्व समास. तर दुसरा गट आहे सामासिक शब्द. अ स्त्री पुरुष गुणदोष. आ महात्मा पंचधातू. ई प्रतिवर्षी आजन्म. ई लक्ष्मीकांत निर्धन. समासाचे नाव समोरील गट सामासिक शब्द यांच्या जोड्या लावायच्या आहेत. 1 तत्पुरुष समास. त्याची सामासिक शब्द आहेत महात्मा पंचधातू. 2 अव्ययीभाव समास. त्याचा सामासिक शब्द आहे प्रतिवर्षी आजन्म. 3 बहुव्रीही समास. त्याची जोडी सामासिक शब्द आहे लक्ष्मीकांत निर्धन. 4 द्वंद्व समास. त्याची सामासिक शब्द आहे स्त्री पुरुष गुणदोष. हे समासाचे नाव व सामासिक शब्द यांच्या योग्य जोड्या जुळवलेल्या आहेत. ई कंसात समासाची नावे दिलेली आहेत. खाली दिलेल्या सामासिक शब्दासमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा. विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास, द्विगु समास, इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास. शब्द आहेत चहा पाणी. समाहार द्वंद्व समास. 2 सद्गुरु कर्मधारय समास. 3 सुई दोरा इतरेतर द्वंद्व समास. 4 चौघडी द्विगु समास. 5 कमी अधिक वैकल्पिक द्वंद्व समास. 6 जलदुर्ग विभक्ती तत्पुरुष समास. प्रश्न 4 स्वमत. एखादी व्यंगचित्रे हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादच प्रभावी माध्यम असू शकते या विधानाशी तुम्ही सहमत वा असहमत आहात ते सकारण स्पष्ट करा. वरील विधानाशी मी सहमत आहे. भाषा ही आणि व्यंगचित्रे ही 2 भिन्न माध्यमे आहेत. त्यांचे सादरीकरण भिन्न प्रकारचे असते आणि त्यांचे परिणाम भिन्न असतात. आपण घर हा शब्द लिहितो तेव्हा शब्दाचा आकार पाहून किंवा घर या शब्दाच्या उच्चारातून जो ध्वनी निर्माण होतो तो ध्वनी एकूण घराचा बोध होऊ शकणार नाही. जर आपण घर हा शब्द मराठी भाषेत लिहिला तर तो मराठी समजणाऱ्यालाच त्याचा बोध होऊ शकतो. घर शब्दाच्या आकाराशी व उच्चाराशी घर ही वास्तू जोडली आहे. ज्याला त्याचे संकेत माहीत आहेत त्याच्या लक्षात लवकर येऊ शकते. या उलट व्यंगचित्राचे असे असते. घराचे चित्र दाखविल्यावर ते जगातल्या कोणत्याही व्यक्तीला त्या चित्रातून बोध लवकर लक्षात येतो. तिथे भाषेची अडकाठी येत नाही, देशाची सीमा आड येत नाही, सामाजिक सांस्कृतिक दर्जाचा संबंध येत नाही. चित्रातून थेट आशयाचे आकलन होते. म्हणून भाषेपेक्षा चित्र आशयाला लोकांपर्यंत पटकन व थेट पोहोचवते. चित्र व व्यंगचित्रास काही एक फरक आहे. व्यंगचित्रात काही व्यक्ती दाखवलेल्या असतात. त्याला माणसाच्या वृत्ती प्रवृत्ती काही एक भाष्य करायचे आहे. त्या वृत्ती प्रवृत्ती लक्षात यावे म्हणून माणसाचे हे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्याच्या हालचाली यातील काही रेषा मुद्दाम ठळकपणे चितारलेल्या असतात. म्हणून ते चित्र व्यंगचित्र बनते. व्यंगचित्राच्या माध्यमातून वृत्ती प्रवृत्तीवर टीका केलेली पटकन लक्षात येते. तोच भाषेमध्ये
समजावून सांगण्यासाठी खूप शब्दांचा वापर करावा लागतो. जास्तीत जास्त शब्द वापरून सुद्धा असे नेमकेपणाने व्यक्त होईलच असे नाही. परंतु व्यंगचित्राच्या बाबतीत असे घडत नाही. तेथे आशय स्पष्टपणे लक्षात येतो. वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीनं उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी कलेविषयी माहिती दिली आहे. कलेविषयी सर्व समाजात विलक्षण कुतूहल असते. व्यंगचित्रकार हा एक कलावंतच असतो. आपण व्यंगचित्रकारांचे दररोज वर्तमानपत्रामध्ये चित्र पाहत असतो. दररोज त्या चित्रांशी आपल्या गाठीभेटी होत असतात. प्रत्येक वर्तमानपत्र वाचणारा व्यंगचित्रकाराला मनोमन दाद देत असतो. किती सुंदर कल्पना आहे. कशी सुचली असेल त्या व्यंगचित्रकाराला. माणसासारखा माणूस, हात, पाय, डोळे, कान हे सर्व अवयव आपल्यासारखे. त्यांना कशी काय सुचते ही चित्रे. मंगेश तेंडुलकर यांनी 2 वाक्यात सांगितले आहे. वाहत्या आयुष्यात सावधगिरीने उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना आपल्या जवळूनच जाताना नजरेस पडेल. तिथूनच ती कल्पना उचलायची आणि कागदावर उतरवायची. हे उत्तर अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी दिले. कमीत कमी रेषामध्ये, कमीत कमी शब्दात आशय व्यक्त केला आहे. वाहत्या आयुष्यामध्ये म्हणजे दैनंदिन जीवनाचे निरीक्षण केले असता जीवन जगणाऱ्या प्रसंगातच व्यंगचित्रांची कल्पना सापडते. त्यासाठी कुठे जाण्याची किंवा वेगळी तपश्चर्या करावी लागते असे नाही. मग काय करावे लागते तर जगण्याची तटस्थपणे त्रयस्थासारखे निरीक्षण आपण करावे लागते. लेखकाने सावधगिरीने हा शब्द वापरला याचा अर्थ समजून घ्यायला हवा. आपल्याला बरेच दैनंदिन जीवनात अनुभव येतात, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्याला अनुभवाचे वर्णन आपल्या ध्यानात येत नाही. अनुभव आपल्या आसपास रेंगाळत असतात. त्याचे आपण निरीक्षण करायला पाहिजे. जो विचार आपणाला उत्कटपणे सांगावासा वाटतो त्याला साजेसा प्रसंगाची कल्पना सुचली की चित्र काढणं सोपं होते. लेखकाने व्यंगचित्रातून वडिलांना वाहिलेली श्रद्धांजली तुमच्या शब्दात लिहा. लेखक मंगेश तेंडुलकर हे अत्यंत मनस्वी वृत्तीचे होते. ते जे काम करायला घेत त्यावर ते मनाने उत्कट प्रेमाने करत. ते अत्यंत करारी वृत्तीचे होते. ऐहिक सुख समृद्धीच्या मागे कधी धावले नाही. कधीही कोणासमोर हात पसरले नाहीत. आयुष्यात अनेक संकटे आली, वावटळा आल्या, परंतु त्यांना तोंड देण्यासाठी लेखक भक्कम स्वतःच्या पायावर उभे राहिले. त्यांना त्यांच्या वडिलांकडून नैतिक वारसा मिळाला. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या वडिलांना व्यंगचित्रामधून मनातून श्रद्धांजली वाहिली. लेखकाने वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 चित्र काढली. एका चित्रात लेखकाचे बालरूप आहे. बालरूपातले लेखक भर पावसात उभे आहेत. त्यांच्या डोक्यावर बाबा ही 2 अक्षरे आहेत. बाबा या शब्दाच्या बाजूने पाऊस पडत आहे. खाली मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहे. बाबा या शब्दांनी त्या इवल्याशा मुलाचे रक्षण केले. दुसऱ्या चित्रात लेखक सरत्या वयाच्या 75व्या वर्षातले उभे आहेत. भर पावसात उभे आहेत. डोक्यावर बाबा शब्द नाही, तरीही पाऊस लेखकांना न भिजवता त्यांच्या बाजूने पडत आहे. ते आता 75व्या वर्षीसुद्धा सुरक्षित आहेत. लेखकांना त्यांच्या
बाबाकडून मिळालेला नैतिक वारसा त्यांच्या मृत्यूनंतर लेखकांना खूप मोठा आश्रय देतो. लेखकांनी वाहिलेल्याबद्दलची कृतज्ञता व्यंगचित्रातून व्यक्त केली आहे. इतकी उत्कट श्रद्धांजली क्वचितच कोणी पित्याला वाहिली असेल. प्रश्न 5. अभिव्यक्ती. अ. स्त्रीभ्रूण हत्या एक अपराध याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा. व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी रंगरेषा व्यंगरेषा या पाठाच्या आधारे स्त्रीभ्रूण हत्या एक अपराध याविषयी व्यंगचित्रातून विचार स्पष्ट केले आहेत. आपला देश अंधश्रद्धेच्या पूर्णपणे आहारी गेलेला आहे. मागासलेल्या विचारांच्या दलदलीत पूर्णपणे बुडालेला आहे. त्यामुळे सामाजिक व सांस्कृतिक दुर्गुण निर्माण झाले आहे. जुन्या दृष्ट अन्यायकारक रूढी परंपरा निर्माण झाल्या आहेत. तसेच समाजघातक व अन्यायकारक विचार रुजलेले आहेत. स्त्री पुरुष असमानता समाजात स्त्रियांना दुय्यम कनिष्ठ स्थान व पुरुष श्रेष्ठ अशी लोकांची धारणा झालेली आहे. तर मुलगा हा वंशाचा दिवा व मुलगी हे परक्याचे धन अशी समजूत आहे. मुलगी घरात जन्मणे हे अशुभ समाजाच्या मनात जाते. मुलगी जन्मली तर आपण पूर्वीच्या जन्मात पाप केले असेल असे विचार रुजलेले आहेत. मुलगा जन्मला यावा यासाठी उपास तापास नवस केले जातात. तर मुलगी होणार त्याआधीच तिला मारतात. यात अनेक डॉक्टरसुद्धा सामील होते. याविरुद्ध भरपूर कडक कायदे निर्माण झालेले आहेत. तरीही हे कृत्य अधूनमधून समाजात घडताना दिसते. मुलीला जन्म येण्या अगोदरच मारणे म्हणजे खून होय. हा एका व्यक्तीचा खून या अर्थाने भीषण घटना आहे. पण हे व्यक्तीच्या मृत्यूपुरते थांबत नाही. संपूर्ण मानव जातच धोक्यात येऊ शकते. संपूर्ण लोकसंख्येचा विचार केला तर पुरुषांचे प्रमाण जास्त आणि स्त्रियांचे प्रमाण कमी या वास्तव्यामुळे फार मोठे सामाजिक प्रश्न निर्माण होणार आहेत. या प्रश्नांच्या आगीत संपूर्ण समाज होरपळून जाण्याची शक्यता आहे. या घटनेवर विचार करणे फार गरजेचे आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, वर्तमानपत्र, नाटक, चित्रपट या माध्यमातून समाजातील दुष्ट अन्यायकारक रूढी परंपरावर नायनाट करण्याची पावले उचलली आहेत. स्त्री भ्रूण हत्येच्या समस्येवर डॉक्टर तुम्हीसुद्धा या नावाचे नाटक येऊन गेले. समाजाचा एक भाग या समस्येबद्दल ओळख आहे, पण तो समाजाला कळलेलाच नाही. मुलगा हा एका घराचा दिवा आहे, तर मुलगी ही दोन्ही घरचा दिवा आहे, हे समाज मनात रुजवणे गरजेचे आहे. मुलीची हत्या हा खूनच आहे. याविरुद्ध सुज्ञ लोकांनी लढले पाहिजे. असे कृत्य करणारे लोकांना कडक शिक्षा झाली तरच या परंपरेला, रूढीला आळा बसेल. आईचं नातं सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. या वाक्यातील असे सौंदर्य उलगडून दाखवा. रंगरेषा व्यंगरेषा या पाठाच्या माध्यमातून व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून आईचे आपल्या मुलाबद्दलचे प्रेमळ नातं हे स्पष्ट करून दिलेलं आहे. रवींद्रनाथांची एक काल्पनिक कथा आहे. एका आईचे आपल्या मुलावर अतोनात प्रेम होते. तिने हाडाचा
काढक करून रक्ताचे पाणी करून काबाड कष्ट करून मुलाला वाढवले. एक दिवस त्या मुलाला देवाचा साक्षात्कार झाला. देवाने त्याला वर दिला, बाळा तुला काय हवे ते माग. त्या मुलाने देवाकडे अमरत्व मागितले. देवाने त्यांची इच्छा एका अटीवर पूर्ण करू अशी अट घातली. मुला, तू तुझ्या आईचे हृदय आणून दे. तो मुलगा आईकडे धावत धावत गेला आणि आईला म्हणाला, आई तुझे मला हृदय दे, मी अमर होणार आहे. त्यावेळी आईने संकोच न करता हृदय त्या मुलाला दिले. तो मुलगा धावत धावत देवाकडे निघाला. वाटेत त्याला ठेच लागली. त्याच्या हातून ते हृदय जमिनीवर पडले. तेव्हा त्या हृदयातून एक आवाज आला, बाळा तुला लागले तर नाही ना, तू ठीक आहे ना. ही कथा काल्पनिक आहे यात शंका नाही, पण या कथेतून आईचे अपार ममत्व, प्रेम, विलक्षण मुलाबद्दलची ओढ व्यक्त होते. बाळाला आई 9 महिने 9 दिवस आपल्या कुशीत सांभाळते. स्वतःचे रक्त देऊन त्याचे पालनपोषण करते. बाळाची भूक प्रथम आईला लागते. बाळाला जरा कुठेही लागले तर त्याची कळा हृदयात प्रथमच उमटते. याचे बारकाईने निरीक्षण केले तर लक्षात येईल, आईचे प्रेम शुद्ध व पवित्र असते. ती आपल्या बाळाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही. म्हणून संपूर्ण जगात आई मुलाचे सर्वश्रेष्ठ नाते मानले गेले आहे.